आजकाल फसवाफसवीचा जमाना आहे. लग्न करते वेळी कधी मुली फसल्या जातात तर कधी मुलांना फसवलं जातं. तर हे फसवणारे लोक कधी मध्यस्थी लोक असतात, तर कधी घरचे, मुलांचे घरचे किंवा मुलीच्या घरचे स्वतः असतात. तर काय काय वेळेला जास्त करून आता मध्यस्थी लोकांचंच खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. कारण आपण पैसे देऊन मुलगी मिळत नाही, लग्न होत नाही, म्हणून कडचे लोक काय करतात की ठराविक रक्कम तुम्हाला देतो असं सांगून मुलींना म्हणजे विकत घेतल्यासारखं सून करून घेतात. तर ह्याच्यात फायदा कुणाचा होतो? जे मध्यस्थी लोक आहेत का नाही, ते काय काय ठिकाणी तर मी असं बघितलंय की मुलगी बघायला, दाखवायला पण पैसे घेतात. मग ती मुलगी एकच मुलगी 10-12 स्थळांना जरी दाखवली तर त्याचे पैसे, ते पैसे कोण घेतय? तर हे मध्यस्थी लोकच घेतात. कधी कधी घरच्यांना माहीत पण नसते, मुलींच्या घरच्यांना माहीत नसते, ते आपलं जास्त बेस्ट शोधायच्या नादात असतात. चांगलं स्थळ मिळावं म्हणून ते हे करत असतात आणि प्रयत्न करत असतात. मग हे मध्यस्थी लोक त्याचा फायदा घेऊन स्वतः ते पैसे घेत असतात. आणि म्हणजे त्या लोकांना कळून पण देत नाही. आणि कधी कधी मुलीच्या आई पण त्याच्यात सामील असतात बरं का. ज्या आता सिंगल मदर आहेत, ज्या नवऱ्याबरोबर राहत नसतात, त्या मुलींच्या आई ज्या आहेत, त्या स्वतः एकटी असल्यामुळं, जबाबदारी असल्यामुळं मध्यस्थी लोकांना चांगलं स्थळ बघायसाठी हाताशी धरतात. पण त्या कधी कधी हे असे प्रकार करताना दिसून येतात. असं समाजात सगळीकडे चाललंय. एकाच ठिकाणी असं काही नाही. चांगल्या ठिकाणी पुण्या मुंबईचे लोक सुद्धा फसले जातात. हे मध्यस्थी लोक आधी पैसे, मुली दाखवायचे आहेत तर आधी 2-3 हजार द्या, 2-3 हजार दिले की मुलगी दाखवताना 10 हजार द्या. मुलगी दाखवल्यानंतर लग्नाच्या वेळेस त्यांची डिमांड वेगळीच असते. लग्नाच्या वेळी मध्यस्थी लोकांना काही काही लोकांनी 1-1 लाख रुपये दिलेत आणि ते लग्न मोडलेलं आहे. आता सांगा, हे लग्न 1-1 लाख रुपये, ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी आहे ते ठीक आहे. ठीक आहे म्हणजे किती जरी असलं तरी शेवटी पैसा हा पैसाच आहे. तो पैसा घामाचाच आहे सगळ्यांचा. त्यामुळं तो कुणाला सहजासहजी देऊ नका. सहजासहजी कुणाच्या घशात तो घालू नका. कारण ह्या लोकांना काय, खोटं बोलून ह्या हातावर त्या हातावर करून लगेच 2 मिनिटात ते पैसे मिळवून रिकाम होतात. आता एक किस्सा असाच झाला लग्नाचा, की लग्न झालं, सगळं झालं, सगळं असं म्हणजे खरं वाटत होतं. पण 6 महिन्यानंतर असं लक्षात आलं की ती मुलगी जी होती ती फक्त पैशासाठी घरात आली होती. घरात भरपूर म्हणजे बंगला वगैरे, नोकर चाकर सगळं होतं मुलाच्या घरात. पण त्या मुलगीनं लग्न केलेलं ते फक्त पैशासाठी केलेलं. आणि एक दिवस सगळे घरातले गेलेले बघून, मोका बघून ती मुलगी घरातलं दागदागिने, पैसा अडका, 6 महिने तिनं हेच काम केलेलं असतं की कुठं काय आहे, घरातल्यांचा विश्वास संपादन करायचं, हे ती ठरलेलं असतं त्यांचं. मग ते सगळं बघते आणि एकदा पळून जाते. पळून गेल्यानंतर घरातल्यांच्या शेवटी मुलग्यावरती काय म्हणते ते, घटस्फोटचा गुन्हा म्हणजे घटस्फोटसाठी तक्रार दाखल करते. ते तक्रारचं त्यांची मागणी बघा. ठीक आहे, तुला घटस्फोट पाहिजे, पण 50 लाख रुपये पाहिजेत त्यांना. आता विचार करा, अशा लोकांचं रॅकेट असतं की एका मुलगीला पैसे उकळायचे काम आहेत ही सगळी, आणि त्याच्यात तिच्या घरचे पण सामील होते. पण कुणाला एवढं म्हणजे वाटलं पण नाही की हे राकेट असू शकतंय आणि हे आपण फसले जाऊ शकतो, असं किंचित सुद्धा मुलांच्याकडच्याला वाटले नाही. पण 6 महिन्यानंतर असं झालं. त्यामुळं म्हणजे मुली असू देत नाही तर मुलगा असू दे, ज्यावेळी आपण लग्न ठरवतो त्यावेळी सगळी चौकशी करूनच ठरवायला हवी. तुमचं काय मत आहे नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा.
जर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.